धक्कादायक ब्रेकिंग न्यूज. ड्युटीला जातो असं सांगून घराबाहेर पडला नवरा, पण काही तासांनी पत्नीला समजलं की तो ड्युटीवर नाही तर लग्नाच्या मंडपात आहे. आणि जेव्हा पत्नी त्याला जाब विचारण्यासाठी मंडपात पोहोचते तेव्हा सर्व पाहुण्यांसमोर तिच्यासोबत जे घडलं ते पाहून तुमचाही संताप अनावर होईल. कायद्याचं रक्षण करणाऱ्या एका पोलीस कर्मचाऱ्यावरच कायदा मोडल्याचा आरोप. नेमकं घडलंय काय? चला जाणून घेऊया संपूर्ण घटना शेवटपर्यंत. ही घटना आहे हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील एका पोलीस कर्मचाऱ्यावर पहिली पत्नी जिवंत असताना आणि कायदेशीर घटस्फोट न घेता दुसरं लग्न करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याहूनही धक्कादायक म्हणजे हा प्रकार समजताच पहिली पत्नी थेट लग्नाच्या मंडपात पोहोचली. तिला वाटलं कदाचित गैरसमज असेल, पण मंडपात पोहोचल्यावर तिच्या डोळ्यासमोर जे दृश्य होतं ते पाहून तिच्या पायाखालची जमीन सरकली. महिलेच्या म्हणण्यानुसार तिचा पती प्रशांत गजभारे हा नांदेड पोलीस दलात कार्यरत आहे. घटनेच्या दिवशी त्याने नेहमीप्रमाणे मी ड्युटीवर जातो असं सांगून घर सोडलं. पत्नीला संशयही आला नाही, पण काही वेळातच तिला माहिती मिळाली की तिचा पती वसमत मधील कृष्णा मंगल कार्यालयात दुसरं लग्न करत आहे. क्षणाचाही विलंब न लावता ती तिथे पोहोचली. लग्नाची तयारी सुरू होती, पाहुण्यांची गर्दी होती, वाजंत्री सुरू होते आणि त्याच वेळी पहिली पत्नी मंडपात आली. तिने फक्त एकच प्रश्न विचारला, आपला अजून घटस्फोट झाला नाही, मग दुसरं लग्न कसं करू शकतोस? पण या प्रश्नाचं उत्तर देण्याऐवजी पती संतापल्याचा आरोप आहे. महिलेच्या आरोपानंतर त्याने भर मंडपात तिच्यावर हात उगारला, तिला ढकललं, मारहाण केली आणि काही नातेवाईकांनी मारहाण केल्याचा तिचा आरोप आहे. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार अनेकांच्या उपस्थित घडत होता. आजूबाजूला शेकडो लोक उभे होते, पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये बहुतेक जण फक्त बघ्याची भूमिका घेत असताना दिसत आहेत. कोणी मध्ये पडत नाही, कोणी महिलेला वाचवण्याचा प्रयत्न करत नाही. यामुळे सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे. अनेकांनी प्रश्न उपस्थित केला आहे, जर कायद्याचं रक्षण करणाऱ्या व्यक्तीवरच असे आरोप होत असतील, सामान्य नागरिकांनी न्यायाची अपेक्षा कोणाकडून करावी? घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर हे प्रकरण अधिक चर्चेत आलं. महिलेने वसमत शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तिच्या तक्रारीच्या आधारे आरोपी पती संबंधित इतर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून घटनेतील सर्व बाबींची चौकशी सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. भारतीय कायद्यानुसार हिंदू विवाह कार्यान्वित, पहिला विवाह कायदेशीररित्या संपुष्टात आलेला नसताना दुसरा विवाह करणे हा गंभीर कायदेशीर विषय ठरू शकतो. मात्र या प्रकरणात नेमकी काय परिस्थिती होती याचा अंतिम निर्णय तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेनंतर स्पष्ट होणार आहे. त्यामुळे सध्या समोर आलेला सर्व आरोप हे तक्रारीचे आरोप असून त्यांची सत्यता न्यायालयात सिद्ध होणे बाकी आहे.